जेवण झाल्याबरोबर तुम्हाला ही गोड खायची इच्छा होते ना, तर मग घरामध्ये ही मैदा बर्फी नक्की बनवून ठेवा. बनवायलाही सोपी आहे. खूप काहीसं इन्ग्रेडियंट्स लागणार नाही आहे आणि चव मात्र जबरदस्त आहे. योग्य प्रमाण जर वापरलं ना मैदा आणि तुपाचं, ही बर्फी आहे ना तोंडात टाकताच विरघळणारी होते. चला मग झटपट अशी रेसिपी पाहूया. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण मैदा घेणार आहोत त्याच वाटीनं 1 वाटी साखर आणि विलायची टाकलेली आहे. मिक्सरला वाटून पिठी साखर करून घेतलेला आहे. आता बघा मैद्याचं प्रमाण 1 वाटी मैदा तसेच 1 वाटी तूप घेतलेलं आहे. कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडं तूप टाकलेलं आहे आणि मैदा जो आहे ना तो भाजून घ्यायचा आहे. तर थोडं थोडं तूप करून हा जो मैदा आहे ना तो अगदी थोडासा किंचितभर कलर आहे ना चेंज होईपर्यंत भाजून घेऊया. हा मैदा भाजण्यासाठी साधारणतः 10 ते 15 मिनिट जाऊ शकतात बरं का. आणि मैदा भाजल्यानंतर मैद्याचा कलर जो आहे ना तो हलकासा सोनेरी किंवा क्रीम कलर दिसू लागतो. आता मैदा कसा भाजला कसे ओळखायचे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर कच्च्या मैद्याचा ना वास पूर्णपणे निघून जातो आणि छान तुपाचा भाजलेला मैद्याचा सुगंध असा खूप येतो. आणि आता बघा व्हिडिओमध्ये समोर दिसतच असेल मैदा जो आहे ना तो छान असा तूप सोडतोय बाजूला, त्यामुळं हा मैदा छान असा भाजला गेलेला आहे. तर मिश्रण जे आहे ना ते गार करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. तर हे मिश्रण गार झाल्यानंतरच यामध्ये पिठी साखर टाकायची आहे बरं का. तर मिश्रण पूर्ण गार झाल्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे 1 वाटी साखर, जे की मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे. तर त्याचं प्रमाण टाकलेलं आहे. आता व्हिडिओमध्ये हे साखर तुम्हाला खूप काहीशी वाटत असेल, पण हे परफेक्ट असं प्रमाण आहे. तर त्यामुळं हे अचूक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. चमच्याच्या साहाय्यानं असं मिक्स करता येणार नाही आहे, त्यासाठी मी हातानेच मिक्स करून घेते साखर आणि मैद्याचं मिश्रण. साखर आणि मैदा जो आहे ना तो पूर्णपणे छान असा एकजीव झालेला आहे. तर हे मिश्रण एका आहे ना आईस्क्रीमच्या डब्यामध्ये हे मी सेट करण्यासाठी ठेवून देते. कारण माझ्याकडे आहे ना टीन वगैरे नाही आहे, तर त्यासाठी तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या परातीमध्ये सुद्धा ठेवू शकता. तरी इथे मी खाली आहे ना डब्याला थोडंफार ऑइल लावलेलं आहे आणि हे मिश्रण यामध्ये ओतून देऊया आणि छान असं चमच्याच्या साहाय्याने आहे ना सेट करून देऊया. आणि बघा खूप काहीसं साहित्यसुद्धा न वापरता ही बर्फी आहे ना तयार झालेली आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फी खायलासुद्धा खूप जबरदस्त लागते. मैदा आणि योग्य असं तुपाचं प्रमाण जर का वापरलं ना ही बर्फी कधीच फसणार नाही आहे. आता तूप म्हणाल तर खिशाला परवडणारं नाही आहे. तर यामध्ये तुम्ही तुपाच्या ऐवजी जर का थोडंसं तूप आणि तेलसुद्धा वापरलं ना तरीही चालतं, काहीच हरकत नाही आहे. तर आहे ना छान असं मैद्याचं मिश्रण सेट करून घेतलेलं आहे. अगदी 10 ते 15 मिनिटासाठी आहे ना फ्रीजमध्ये सेट करून घेऊया. आणि यानंतर आपण बर्फीला आकार देणार आहोत, म्हणजेच हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. आता अगदी 15 मिनिटानंतर बर्फी कट करायला घेऊया. तर इझिली डब्यामधून बाहेर पडलेलं आहे मिश्रण. आता कट करून घेऊया. तर जसं हवा असेल तुम्हाला अधिक छोटी मोठी तर त्या साईजमध्ये त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. अधिक मऊसर होते, मस्त होते, खायलासुद्धा खूप खमंग लागते. त्यामध्ये टाकलेलं विलायचीचा जो सुगंध आहे ना तो बर्फी त्यामुळं अधिकच खुलते. आणि पाहू शकता व्हिडिओमध्ये किती सुरेख अशी ही जी बर्फी आहे ना ती तयार झालेली आहे. जर तुम्हालासुद्धा जेवणानंतर काहीतरी गोड खायची इच्छा होत असेल ना तर ही बर्फी आहे ना घरामध्ये जरूर बनवा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.